सांगलीमध्ये भारतीय लष्कराकडून पूरस्थितीची पाहणी करण्यात येते। सांगलीच्या ज्या सखल भागांमध्ये पुराचं पाणी येत आहे त्या ठिकाणी ही टीम सध्या पाहणी करते। सांगली आणि मिरजमध्ये लष्कराच्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत। काही प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। सांगलीमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे खबरदारी घेण्यात येते। आर्मीच्या 90 जवानांसह 10 अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीमध्ये पोहोचलेली आहे। सांगलीमधील कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। सांगलीच्या कृष्णेची पातळी इशारा पातळी गाठलेली आहे। कृष्णेची पातळी 40 वर गेलेली आहे। त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून या ठिकाणी जवानांची तुकडी या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की जे 2 जवानांच्या तुकड्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। एक तुकडी सांगलीमध्ये तर दुसरी तुकडी मिरजमध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की जवानांनी ही तयारी केलेली आहे आणि प्रात्यक्षिक या ठिकाणी जवानांच्याकडून केली जात आहेत। संभाव्य परिस्थिती पाहता प्रशासनाकडून या तुकड्या मागवण्यात आलेल्या आहेत। जो सांगलीचा सखल भाग आहे, आपण पाहू शकता की करणारा जो रोड आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा पाणी येतं। 40 फुटावरती पातळी पोहोचल्यावर या ठिकाणी पाणी येतं आणि त्यामुळे इथल्या लोकांनाही स्थलांतर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे जवानांची तुकडी सांगलीमध्ये दाखल झालेली आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।